काही यांना सगळं माहित पाहिजे नाही का? मी काय यांच्या हाताखालची कुणी हे का सगळं नौकराणी आहे तू माझी पर्सनल असिस्टंट. बायको म्हणजे पर्सनल असिस्टंट आहे का? सगळं हातात लागत नुसती फुस 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 फुस. दाल जर दिला असतात काय झालं असतं. काय मुरमुरे काय दोंड्याचे हे नाही का दोंड्याच्या ताटात देते. मुरमुरे नाही ते बताशे आणि मुरमुरे खा. भाजीपाला ते तर आणलं होतं घरनं, पण बाकीचं थोडे बाकीची ग्रोसरी सगळे फ्रूट्स डाळी वगैरे त्या संपलेल्या होत्या, तर म्हटलं ते घेऊन येऊ आता. आणि दुपारी गेलं म्हणजे जास्त गर्दी पण नाही राहत स्टार बाजारला. दुपारी जाऊ. आम्ही चाललोय आता कुठं? स्टार बाजार. मी लई खरेदी केली आज. कसून बिल तू देशील. आणि कालचं पण सामान अजून गाडीचं होतं ते पण काढते. तिथे हे गप्पा मारताय, मी तर त्यांचा वेट करते. आज मी बनवणार आहे मिक्स डाळ, पालक आणि शेवग्याच्या शेंगाची. आणले हे बर्नीचं सेट सामान ठेवायला. भाजीपाला, भेळ, आंबे, अजून बाकीचे आंबे फ्रीजमध्ये ठेवले. हे तर माझ्या मम्मी त्यांनी घरचे आंबे आमच्या बाकी मी फ्रीजमध्ये ठेवले. ते मम्मी त्यांनी विकत घेऊन दिले. पुन्हा कांदे आमच्या घरून लई सारा भाजीपाला आणलाय. पापड्या आहे ते. भाकरी करते आमच्या दोघांसाठी मस्त जेवण. पालक आणि भाकरी आणि वेगळं स्टाईल ना थोडा पालक केला आहे. आंबा आमच्या सोसायटीत आहे ना मॅचचा प्रोग्राम आहे. वैभव चालले पाहिजे. आज चतुर्थी आहे आणि सकाळी आम्ही ऑफिस होतो दोघांना पण, तर ऑफिसला गेलो होतो आणि सकाळी थोडी खिचडीच केली होती. तर मग आता संध्याकाळी भूक पण लागली आहे, त्याच्यामुळे आज मी एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे, जी की आहे वाटाणा आणि हरभऱ्याची उसळ. माहीत नाही, मी आता ती यूट्यूबला बघूनच करणार आहे. आणि भात आणि ज्वारीची भाकर. हे कुठं चालले? स्विमिंग. येस, वैभव स्विमिंगला चालले. तोपर्यंत मी स्वयंपाक करते. कारण दिवसभर स्ट्रेसफुल लाईफ राहते. स्वतःला कधी वेळ देणार ना. त्यामुळे आयुष्यभर चालत राहणार. तब्येत, जे पण कोणी व्हिडिओ बघत असेल ना, तर तब्येत ही तुमची स्टेबल असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे. सगळं देऊन म्हणजे सगळं काही तुम्ही पैशाने विकत घेऊ शकता. हेल्थ नाही, हेल्थ नाही, कधीच नाही. त्यामुळे हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. येस. बाबा वैभव की जय. चला, पहिले मी कुकर लावते आणि मग त्यानंतर भाकरी बनवते. मग भाजीचं बघूया, पूर्ण रेसिपी बघायची. काय आपण ऑफिसहून आलो. मी कोणी उघडलं? कोणी उघडलं? बदाम खायची गरज आहे तर एवढे खाऊन बी उपयोग नाही. इथं गेले आता स्विमिंगला. लेट्स कंटिन्यू ऑन कुकिंग. भाकरी करून ठेवल्या आहे. उसळची तयारी चालू आहे. इथं मसाला कर. थोडं खोबरं पण घेतलं, एकदम थोडंसं. आता इथं मी पहिले थोडा कांदा परतून घेतला आणि नंतर जो मसाला केला होता मी बनवलेला तो टाकलाय परतवायला. यात मी थोडं तूप टाकले, कारण मी तेल खूप कमी टाकलं होतं, म्हणून थोडंसं 1 चमचा तूप टाकलं गावरान. मसाला असं चांगला परतलाय. आता त्याच्यात आपण सुके मसाले टाकू. या वाटीत मी सगळे मसाले काढून घेते. हळद थोडी, धने पावडर, थोडंसं लाल तिखट म्हणजे कलर यायला, घरचा गरम मसाला आहे तो टाकलाय, थोडा अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलाय. हे मसाले टाकून ग्रेव्ही परतवा आणि मग टाकायचं ती उसळ
आणि पाणी. तरी माझ्याकडे मटकी नाही आहे, वाटाणे होते, मग मी वाटाण्यांची केली. फायनली मस्त अशी भाजी रेडी आहे. मस्त असा काला करायचा घरच्या भाकरीचा. काय वाटतं तुम्हाला? जदर बस काला करून खातो. पण काला केल्यावर नाही तर आपण समजा 1.5 भाकर खाणार असताना ते काला करून एकाच भाकरी पोट भरून जाते. हा का? कसं काय काय काल्याने मन तृप्त होतं ना. मॅटर पोलीस त्याची सोडली. मी देऊ का टाकून? गाईज आता वैभव सांगतील की भाजी कशी झाली आणि ही रेसिपी चांगली आहे की नाही. कशी आहे? बाहेरच्या मिसळपेक्षा करत मला पण लय आवडली. म्हणजे बाहेरच्या मिसळपेक्षा चांगली लागती ऍक्च्युली, है ना. ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकताय, मस्त एकदम. मी एक नायकावरतून पार्सल ऑर्डर केलं होतं. आत्ताच आमचे जेवण वगैरे झाले आणि ऑफिसवरून आले तेव्हाच पार्सल आलं होतं. पण पहिले जेवण वगैरे करून म्हटलं मग नंतर करा. काय वाटतं तुम्हाला? काय सण काही ते तोंडाला लावायचं. You also use this product? Yes. सनस्क्रीन फेअर अँड लवली. फेअर अँड लवली कोण लावतं? पटकन खोलायचं पहिले. हँड वॉश नाही, फेस वॉश. फेस वॉश आणि ते सोबत हे एक एक्स्ट्राचं गिफ्ट पण आले. आणि एक हे आयब्रोसाठी, आयब्रो करायला आणि फेशियल हेअर रिमूव्ह करायचं. आमच्या सोसायटीच्या खाली जांभळाचं झाड आहे आणि मी यांना सांगितलं होतं जांभळ आणायला आणि यांनी आणले. मस्त एकदम. होते का खालीच? खाली फांटी त्याला हो एकदम मस्त जांभूळ आहे बघा, फ्रेश. ब्रेकफास्ट आहे पनीर भुर्जी आणि चपाती. आज आहे ना आम्ही सुट्टी आहे, संध्याकाळ झाली आणि खूप दिवस झाले आम्ही ना देवाच्या दर्शनाला नाही गेलोय, म्हणून आम्ही चाललोय आज देव दर्शनाला. चावी घेतली. आता आम्ही निघतो. लावून लावून एवढी घाण झाली का पार. ते स्कूटीच वापरतात मग गाडीचे जास्त यूज नाही होत. ती ठेवून ठेवून खराब होती लगेच. दगडूशेठ आणि सॅटर्डेला आलोय तर एवढी गर्दी आहे. गर्दी लई. ती चालू आहे आता. आम्ही आता चाललोय पुन्हा रिटर्न. मस्त मस्त वस्तू आहे घराच्या घ्यायला. हे काहीतरी प्राईज विचारायला गेले. वी आर गोइंग बॅक टू होम. बूम बूम. हेल्मेट कुठे तुमचं? हेल्मेट तुझ्या हातात दिलेलं लय गरमतंय. सिग्नल आल्यावर मी काढून ठेवलं. हां का?